वर्षापूर्वी हा रस्ता जो झाला तो अगदी निकृष्ट दर्जाचा झालेला आहे आणि हा रस्ता खालचं खडी काढून पुन्हा खडी टाकली पाहिजे होती, तेही केलं नाही. नुसतं बाउजर मारले, प्लेन करून दिला. हा सरळ रस्ता अशा पद्धतीने त्यांनी केलेला आहे. प्रशासन ही आमची फसवणूक करतंय आणि हे काम कसं असतंय तुमच्या बजेटनुसार, ते बजेट ही आम्हाला दाखवत नाही, कधी काय प्रोसिजर आहे ते कधी दाखवत नाही आणि ते फक्त आम्ही बघत असतोय, दुसरं काही करायचं नाही. जल जीवन योजना जी आहे ते फक्त टाकी नॉमिनल बांधून ठेवले, इकडे खाली विहीर खोदले, पाईपलाईन केले, पण अजून इथपर्यंत काही पाणी आलं नाही. पाणी मिळतंय पण अजून मात्र पायीच जावं लागतंय. 2 वर्षापूर्वी हा जो रस्ता झाला तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला. मध्ये जे काँक्रिटीकरण त्यांनी केलं ते फार वेगळ्या पद्धतीनं केलं. रुंदीकरण वाढवावं अशी मागणी होती, ते पण त्यांनी केलं नाही. लोकांनी 20 फूट पाहिजे ते सांगूनही त्यांनी केलं नाही. खालची खडी काढून पुन्हा खडी टाकायला पाहिजे होती, तेही त्यांनी केलं नाही. अशा पद्धतीनं ट्रायबल भागात ठेकेदार आणि प्रशासन आमची फसवणूक करीत आहे हे आम्ही ठामपणे सांगू शकतो. तुमच्या पद्धतीने तुम्हाला करायची ती चौकशी करा. आम्ही काय करणार? आम्ही ठेकेदार नसतो. तुमच्या बजेटनुसार काम कसं असतं तेही ठेकेदार आम्हाला दाखवत नाही. आम्ही फक्त बघत असतो, दुसरं काही करू शकत नाही. आदिवासी भागात कुठलीही सुविधा असो, मग ती रस्ता असो, पाणी असो, विहीर असो की एखादी इमारत असो, ती निकृष्ट दर्जाची नको, चांगल्या दर्जाची असायला पाहिजे, एवढी आमची मागणी. हे बोल आहेत पेठ तालुक्यातल्या माळेगावमध्ये राहणाऱ्या गावकऱ्यांचे. मी माळेगावचा ग्रामस्थ आहे आणि 2 वर्षापूर्वी हा रस्ता जो झाला तो अगदी निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. त्याला जे पाहिजे त्या पद्धतीने काही तो झालाच नाही. तर मध्ये जे काँक्रिटीकरण झालं तोही अगदी फार वेगळ्या पद्धतीने त्यांनी केला. लोकांनी पोरांनी सांगून त्यांना तो रुंदीकरण वाढवावं, ते पण केलं नाही, कारण त्याची सरासरी 20 फूट पाहिजे होतं, तर ते 20 फूट पण झालं नाही. आणि हा रस्ता खालचं खडी काढून पुन्हा खडी टाकली पाहिजे होती, तेही केलं नाही. नुसतं बाउजर मारले, प्लेन करून दिला. हा सरळ रस्ता अशा पद्धतीने त्यांनी केलेला आहे. जवळजवळ ही आमच्या ग्रामीण भागातल्या ट्रायबल एरियातली ही ठेकेदार लोक किंवा प्रशासन ही आमची फसवणूक करताय, असं एकदम ठामपणे आम्ही सांगायला तयार आहोत. आणि याची काय तुम्ही चौकशी तुम्हाला जेवढी करता येईल तेवढी तुम्ही करा, आणि हे प्रशासनाचं काम आहे याची चौकशी करणे. आता आम्ही काय करणार? आम्ही ठेकेदार नसतोय आणि हे काम कसं असतंय तुमच्या बजेटनुसार, ते बजेट ही आम्हाला दाखवत नाही, कधी काय प्रोसिजर आहे ते कधी दाखवत नाही आणि ते फक्त आम्ही बघत असतोय, दुसरं काही करायचं नाही. अशा पद्धतीने त्यांनी तो रस्ता केलेला आहे आणि त्याच्यावर तुम्हाला काय करता येईल ते तुम्ही करावं. तुमची काय मागणी आता? काही नाही, फक्त योग्य कुठलीही सुविधा जी ग्रामीण भागामध्ये जे येते, मग रस्ता असो, विहीर असो, पाण्याची व्यवस्था असो, एखादी शासकीय इमारत असो, ती निकृष्ट दर्जाची नको, चांगल्या क्वालिटीची बांधावी, अशी आमची मनोमनी ग्रामस्थांची इच्छा असते. आदिवासी भागात जलजीवन मिशन असो की रस्ते, पिण्याच्या पाण्याची विहीर असो की एखादी सरकारी इमारत, या कामाचा दर्जा किती निकृष्ट असतो हे सांगणारी ही प्रतिक्रिया. 98 लाख रुपये अंदाजपत्रकीय रकमेची जलजीवन मिशन योजना फक्त कागदावर, ना पाईपलाईन ना उद्भव घेतला. ठेकेदार दिघेनं फक्त पाण्याची टाकी अर्धी बांधली. 3 वर्ष हे काम अर्धवट सोडून तो परागंदा झाला. ना योजना पूर्ण झाली, ना ग्रामस्थांना प्यायला पाणी मिळालं. तरीही जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागानं दिघेंना 72 लाख रुपये बिलापोटी देऊन टाकले. ग्रामस्थांनी निकृष्ट कामाचा आरोप केला. हा पहिला आरोप. हे झालं जिल्हा परिषदेच्या बाबतीत. जल जीवन योजना जी आहे ती फक्त टाकी नॉमिनल बांधून ठेवले, बाकी दुसरं काही केलं नाही. तिकडे खाली विहीर खोदले, पाईपलाईन केले, पण अजून इथपर्यंत काही पाणी आलं नाही. ते जसं नाही का, एका ठिकाणी एक कवी म्हणतो, साहेब तुमच्या पायाच्या पुण्यानी बरं आहे, गावामध्ये पोल उभे केलेत पण अजून काही बल्ब जळत नाही. साहेब तुमच्या पायाच्या पुण्यानी बरं चाललंय, आम्हाला पाणी मिळतंय पण अजून मात्र पायीच जावं लागतंय. खडीचा रस्ता अजून तो काय बुजवला नाही, अहोरात्र आम्हाला तोच त्रास भोगावा लागतोय. अशी जी परंपरा आहे तसं फक्त आम्हाला दाखवायला पुरतं हे करून ठेवलंय, नाही तर काही त्याच्यातून सुविधा कोणाला मिळत नाही. घरोघरी नळ झालेले. सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागही आदिवासींना फसवण्यात मागं नाही. माळेगाव शाळेपासून ते आमडोंगरा गावापर्यंत रस्त्याचं म्हणे सुधारीकरण झालं. तब्बल 1,42,00,00,000 रुपये या कामावर खर्च झालेत.
फक्त डांबर फासलं असं गावकरी सांगत असले तरी सार्वजनिक बांधकाम विभागानं मात्र ठेकेदाराला बिलापोटी लाखो रुपये देऊन टाकले. यात प्रस्ताव बनवण्यापासून ते वर्क ऑर्डर देण्यापर्यंत कार्यकारी अभियंता आणि उपअभियंत्यांनी ठेकेदाराकडून यथेच्छ लक्ष्मीदर्शन करून घेतलं. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाची ही भ्रष्टाचारी या कामातून समोर आली. नुकतंच डांबर फवारलं असं गावकरी सांगत असताना तुमची अडचण काय असा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांचा पत्रकारांना उलट सवाल आहे. पण पगार घेऊन आपण नोकरी करतो, त्या बदल्यात आदिवासींना नीट सुविधा द्याव्यात हे मात्र कार्यकारी अभियंता आणि उपअभियंताही विसरले.